again. It's a rich thing. नमस्कार मित्रांनो, व्लॉग मध्ये तुमचे परत स्वागत आहे. आणि आम्ही चालले आहो. कुठे चाललो भाऊ? चिखलदऱ्याला आम्ही चालले आहो. आता चाललेले आहो, जात तर आपले रोशन भाऊ ड्रायव्हर नाही, आपले भाऊ आहेत, सक्के भाऊ. तर हे गाडी चालून राहिले आणि गाडी क्रू ड्रायव्हर आहेत ते. आणि आमची वहिनीजी देवल्या गाजी सरवून राहिले. वहिनीजी सरवून राहिले. ते आमची मामाची मुलगी, काय नाव हिचा? खुशी आहे. खुशी आडनाव ढेंगे. तर काय नाही, फक्त इंट्रोड्यूस करत आहे की माझ्या मामाची मुलगी आहे आणि हा माझ्या मामाचा मुलगा आहे, जेसीबी वाला. जेसीबी, दिस इज अ जेसीबी. हा जेसीबी विकते भाऊ का, ज्याला लागत असेल तर त्याला भाऊसोबत संपर्क करायचा. आणि हे आमचे वहिनीजी भाऊकडचे. तर आणि आमचे मागे आमचे भावाचे मुलं आहेत, मोठ्या भावाचे. ते मागचे एक सत्यम आणि एक आराध्या. आणि ते आमची छोटी सिस्टर, लाडकी बहीण. हिला 3000 आताच भेटलेत. मोठी आहे, ते माझ्यापेक्षा लहानच आहे, म्हणाले फक्त लहानच आहे, पण तरी ते लाडकी बहीण आहे. कारण 3000 भेटलेत म्हणून लाडकी बहीण आहे. नाही, आमच्यासाठी लाडकी नसेल अगस्त. आणि समोर असा ट्रक आला होता की भाऊनं ब्रेक मारला तर चांगलं झालं. आपण हळूहळू जाऊ, आरामात जाऊ. तर वहिनी का म्हणता सांगा तुम्ही आता? एवढा भारी रिॲक्शन दिला, बहुत भारी, खतरनाक. आम्हाला आवडलं. तुमचे मंडळ भारी आहेत आमचे. आणि मंगेश भाऊ, तुम्ही काय सांगाल? काहीतरी 1947 साली भारत देश स्वतंत्र झाला. ते माहितच होतं आम्हाला. दुसरं काय म्हणणार आहे ते सांगा. चिखलदऱ्याविषयी सांगा ना. बस आनंद वाटून राहिला, छान वाटत. हा माझ्या मामाचा मुलगा. याच्या आधी पण चिखलदऱ्याला आपल्या मित्रांसोबत काही क्षण तिथं जाऊन सनी आलेला आहे. तर तिथलं काहीतरी व्यक्त करा आम्हाला. खूप गोड असा गारवा आहे तिथं, पावसाच्या थेंब आनंद. थोडं जोरात बोला की. पण जे गेलो होतो ते माझे मित्र माझ्यासोबत नाही, याला थोडीशी म्हणताय काही का असो ना, पार्टनर सोबत. म्हणजे वहिनी आवरून तुम्हाला वाईट वाटून राहिलं का? असं काही नाही, त्यावेळेला मित्र होते, आता मैत्रीण आहे. अच्छा, मैत्रीण? हे काय वाट चालली बाई? मैत्रीण नाही, मैत्रीण आहेस ना? मुळीच नाही. मुळीची नव्हतं रे बाळा. हो, पण नाही त्याला असं वाटतं मैत्रीण नाही बोलतात. हो, हक्काच्या मनांची, तुम्ही हक्काच्या मनांची नाहीच म्हणत्या. युट्यूबवर येणार आहे, मजा नाही दिसणार आहे तुम्ही. ती का असं काही नसे. सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आमची वहिनी ओळखत नाही कारण की कधीच बघितलं नाही आमचा व्हिडिओ. तर आमच्या चॅनलचं नाव मोहाडी ऑफिशियल हा चॅनल आहे. त्या चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, फॉलो करा, शेअर करा आणि कमेंट करायला विसरू नका. तर मित्रांनो, आता आम्ही जात आहे आरामामध्ये आणि तुम्हाला सफर कसं होती कसं नाही हे सगळं दाखवू आम्ही तुम्हाला. इथं पिंपल झाला मला, काही नाही होत, पाहून टाकून त्याने ती. तर भाऊ आता मस्त रायडिंग करून राहिला. ड्रायव्हिंग करून राहिला, सॉरी सगळ्यांना. भाऊचं काम जोरदार आहे. आपल्या जोड एक म्हणजे असे खूप मोलाचे असे सिंगर आहेत की रानू मंडल पण फेल आहे आपल्या भावासमोर. तर खूप असे चांगले छान गीत म्हणत असतात. गीत म्हणता का गाणे म्हणता? गीत म्हणून दाखवा मग एक. चला, वहिनीची एक काय म्हणतात त्याला, फरमाईश आहे, तर म्हणून दाखवा. प्राणाहून प्रिय असे हा वाला म्हणायचा. चला. प्राणाहून प्रिय असे पण मला गाणंच नाही येत की तो. काय येते यांना? प्राणाहून कोणता म्हटलं तू?
गाणं कोणता होता? त्यामुळे गाणं नाही येत आहे. तुम्ही आपला मोबाईल बंद करा. आम्ही मोबाईल बंद नाही करू शकत, अजिबात नाही. का बरं? आमचा मोबाईल बंद होणार चार्जिंग संपल्यावर, आता नाही होऊ शकत. तर भाऊला गाण्याच्या काय म्हणतात, लिरिक्स नाही येऊन राहिले. मला गाणंच नाही आठवलं, काय करावं. तर तुला कोणतं गाणं आठवते? बोलच नाही तुम्ही, बोला. आणि मग हा, मला जो गाणं आवडते तो म्हणू नाही शकत. कोणतं गाणं आहे? बोला नाही तुम्ही. हं? हे शीतल गाणं म्हण. वहिनी गाणं म्हणतील आमचे वहिनी गाणं म्हणतील. बोला ना. गाणं म्हणा, सांगा ना तुम्ही. नाही तो. मी म्हणलो होतो विदाईचा गाणा, विदाई झाली, आता काय म्हणू? म्हणून दाखवा. नाही, एकच वेळा म्हणतो ना मी. म्हणून दाखवा. नंदू गोपाळचं होतं यार. तर मित्रांनो, माझ्या मामाचा मुलगा आहे तो, तर त्याला खूप मिस करत आहे आमच्या पार्टीमध्ये. तो एक म्हणजे असं एन्जॉयमेंट सारखं एक पार्टनर होता आमचा. त्याला पाठवून टाका म्हणा. तो काही कारणामुळे तो येऊ शकलेला नाही आणि त्याला खूप मिस करत आहे. सगळेच लोक मिस करून राहिले, कारण त्याच्याशी असं वाटत नाही की मी पण खूप मिस करत आहे. एन्जॉयमेंट भारी करून देते तो. एवढं भारी करते ना, एखादी लॉग मध्ये तुम्हाला खर्र मध्ये दाखवणार तुम्हाला त्या लॉग मध्ये त्याला ती कसं एन्जॉयमेंट करते बा म्हणून. तर आपली गाडी हालून राहिली कारण की डिझेल टाकून राहिली. बघू शकता तुम्ही मित्रांनो, हे मस्त नाचून राहिले. माझे मामा नागपूरला आहेत थांबलेले, त्यांना पण पिकअप करायचं आहे. आपली गाडी दुसरी आली आहे आणि दुसऱ्या गाडीमध्ये माझे पप्पा, माझे मोठे भाऊ आणि मोठी आई आणि नाही मोठी आई म्हणतो आम्ही मराठी. जे आम्ही काय बडी मम्मी म्हणून आम्ही हिंदी काय नाही म्हणत, आम्ही मराठी माणसं. तर आमची मोठी आई मामीजी म्हणजे इची मम्मी म्हणजे मामीजी, आणि माझी मम्मी सासूबाई आणि माझे भावाकडचे वहिनी, मोठ्या भावाकडचे भाऊ येऊन राहिला. आता इकडे पाहून घ्या तुम्ही, माझा भाऊ आलेला आहे मित्रांनो, बघू शकता तुम्ही. फक्त काच खाली नावाल का भाऊ, सॉरी शक्तिमान. तर माझा भाऊ आला आहे, काय म्हणत का, हा माझ्या भावाचा मुलगा आणि हा माझ्या मोठ्या आईचा मुलगा. तर मित्रांनो, हा सलमान खानचा भाऊ उर्फ संतोष भाऊ, एकच भाऊ संतोष भाऊ, बाबांचा भाऊ. सिंगम नको बना सर. तर सपर मजा येऊन राहिली का भाऊ? सीटबेल्ट लावून घ्या. हो. ड्रायव्हर चेंज झाला, डायरेक्ट येथून चिखलदरा पोहोचणार. हे आपले छपरी ड्रायव्हर, यांना गाडी चालवता नाही येत, फक्त स्टेअरिंग फिरवता येते, बाकी काही नाही. काही समजत नाही तेवढा काही, यांचा विषय गंभीर आहे. तर मित्रांनो, यांची गंभीर विषय चालू आहे आता सध्या. इथं आपले 12:30 होऊन राहिले, म्हणजे 1 वाजतील आपल्याला नागपूरला जातपर्यंत. विचार विनिमय सुरू आहे इथं. एक गाडी आहे आपली समोर आणि इथे मोबाईल यूज करून राहिली बहिणीजी. त्यांना खूप गरमी झाली आहे. का हो? कोणाकडं तर टरका आले म्हणते भाऊ. हो. जाऊ दे, समोर जाऊ दे. आपली गाडी चालू झाली. आपली गाडी बिलकुल अशी दिसते समोरून, बाहेरून नाही का, बाहेरून समोरून म्हणतो मी बी. तर याचा विचार विनिमय संपलेला आहे. आता आपण निघत आहो. बस आपली गाडी लागलीच. भाव खाऊन राहिली पाय, एवढे होऊन गेले, मोठे होऊन गेले, पण भावच खाऊन राहिले म्हणतात बाबा. येईल आत्ताच आपल्या भावाला राखी बांधलं आहे ना. तर माझा भाऊ वाट पाहून राहिला कोणाची, तर का माहीत का बस ना का गाडीत. निघाले आम्ही आता. मित्रांनो, आम्ही आता पोहोचलो आपल्या मामाच्या घराजवळ. मामा आता येतच आहे आणि मामाला पिकअप करून सनी निघायचंच आहे. मामीजी
वरतून आम्हाला आवाज मारून राहिले आणि मामा तुम्हाला दाखवते कोण मामाश्री आहेत ते येणार नाहीत. हे मागचेवाले मामाश्री येऊन राहिले आमचे हे वाले मामाश्री. आलो असतो किती दूरपर्यंत आलेस ते आमचे मामाजी. पण आमचे हे मामाजी आले आहेत ते आमचे मंगेश भाऊ यांचे मित्र आहेत. हे पण यांचे काकाश्री. तो काच खाली नाही होऊ शकत. सॉरी शक्तिमान. बहुत जोरदार दिसून राहिला वागी. हे आमचे दुसरे मामाश्री. हे मामाचा नातू या माया पुतण्या होते. राजू भाऊ एकच भाऊ राजू भाऊ. ते यांचे गंभीर विषय चालू आहेत झाले आहेत अजून पुन्हा. उद्याला भारत बंद आहे बाळांनो. तर कामाच्या गोष्टी करा. भारत कसा चालू करता येईल ते बघा. फालतू गोष्टी करा नको. हेच माझं बोला नको. आई बाई मला झोपायचं आहे. तुम्ही डिस्टर्ब करता 10 वेळा. घरी जावा ना तुम्ही. घरी जा ना. घरी जावा ना जी. आम्ही पोहोचलो आमच्या मामाच्या इथं. तर तुम्हाला लाडकी बहीणचे 3000 मिळाले म्हणतात. लगेच मोठी फॅमिली आहे आपली. द्या आजी मामीजी. का खाल्लीच बाई. तर मित्रांनो आता आम्ही निघून राहिले आहो. निघत आहो. बांधेजी बोलले काहीतरी. बांधेजी एक जण निघून राहिली. आमची मम्मी. हे आमचे मोठे भाऊकडले वहिनी. आमचे मामीजी. हे आमची ताई लाडकी बहीण. आमचा लाडका भाऊ. हे आमचे कोणाच बे तू. आमचे वहिनीजी. बांधतेजी. ठीक आहे ठेव. मोबाईल ठेवून देजो का. टाटा बाय गुड नाईट. टाटा स्वीट ड्रीम. टेक केअर. झोपा तुम्ही येतेच. अजी बोला नाही जिथे एवढी रिश्वत नाही खाऊजी आम्ही. तर चला मित्रांनो. चला मामाजी. चला चला जी मामीजी. मग चला मामाजी बसा. सबमिटेड सक्सेसफुल. हा देख अप्रूव्ह झाले का. मेरे 3000 रुपये आणि लाडका भाऊचे का. लाडके बहिणीचा भाऊ. हा पा युअर अप्लिकेशन हॅज बीन सबमिटेड सक्सेसफुली. अप्लिकेशन आयडी हे आहे. It's not a game, it's a rich thing. सो गाईज आम्ही सकाळ झाली आमची. आमचे फोटोग्राफर सर. आमचे मॉडेल. आमची गाडी. आणि हा हिरवगार सुंदर. आणि हा असा सन काहीतरी होऊन राहिला. सनले निघून राहिला सूर्य. आणि हा इकडचा माहोल पुरा हिरवगार. फोटो बा फोटो. वहिनीचे फोटो काढून राहिला मा भाऊ. हाय ग तू आपली काढत आहेस का वहिनीची काढत आहेस. पोस्ट वाला तू दिसून राहिली. माझी मम्मी उठली झोपेतून. लवकरच झोप होते मम्मीची. तर माझी मोठी मम्मी कलाकार. इसको बोलते कलाकार. ये डिवाइन की फैन है. पूरी डिवाइन की फैन. क्योंकि डिवाइन भी ऐसा बांधता है.
बहुत बड़ी कलाकार है हमारी बड़ी मम्मी। और यहाँ पे देख सकते हो हमारे मामू जान पीछे रह गए थे। चलो बैठो, चलो बैठो। पाय इतनी मस्त दिसते। दिस इज अ सेल्फी स्टार। भरपूर लेट झाला आपण, तर मित्रांनो आम्ही खूप लेट झालो है का नाही रोशन भाऊ? मामाच्या पोरी, मामाची बोल 4 वेळा सांगा। मी मामाचीच पोरगी आहे ना माया। लावला भांग भरला लिपस्टिक लावला, फोटो काढायला गेले। फोटो स्टार तो सांगा ना तुम्ही, सांगा। हाय, आम्ही खूप छान दिसत आहोत आता। कारण तुम्ही मेकअप केला सकाळी कारण फक्त प्रश्नही केला। असा खूप दोन नाही धुतल्या। सुंदर वाला सूर्योदय बघितला आहे, नाही पण त्याच्यात धुवा नव्हता। आता तो धुवा बघायसाठीच आम्ही खूप वरती जाऊन। ओके ठीक आहे, अशा प्रकारे मी 2 शब्द इथंच थांबवतो। जय जय भारत, जय महाराष्ट्र। वहिनी जी बोला जी। बोला जी। आम्ही पोहोचलेलो आहोत आता विश्रामगृह पॉइंट मध्ये। तर बघू शकता तुम्ही, मस्त व्ह्यू आहे, भारी आहे, जोरदार व्ह्यू आहे इथलं, दाखवते तुम्हाला। तोपर्यंत मले बघा, कारण मी चांगला दिसून राहिलो कारण की इकडचे सन पण मस्त आहे, सूर्य, नेचर मस्त आहे। तर बघू शकता मित्रांनो तुम्ही, तुम्हाला दाखवणार तर शिर आता थोड्या वेळामध्येच मी दाखवतेच तुम्हाला। मी तेवढा चुंगूसपणा नाही करत व्ह्यू दाखवण्यामध्ये, मन भरून दाखवणार, टेन्शन नको। मित्रांनो इथे दुवार बहुत आहे। हो सुसाईड करायला चालला मा भाऊ, संतोष भाऊ सुसाईड करायला चालला का करतेस? त्याची इच्छा नाही म्हणते आता इथे राहायची, तसा काही नसे। इथे पॉइंट आहे, फक्त धुवार आहे, धुवार। हळूहळू या मित्रांनो इथे। मा भाऊ म्हणते इंस्टाग्राम वरची स्टोरी डाउनलोड करायची म्हणते, त्याच्याकडून होऊनच नाही राहिली, आता करून देतो, थांब ये का तो इकडे ये, करून देतो त्या काम। तर सेल्फी काढणं सावधगिरी बाळगावी। तर भुरा पॉइंट आहे इकडे, इकडे सगळे भुरे दिसतात, तर तुम्ही बी या, सगळा भुरा दिसून राहिला इथं। पैसे खतम होतील, पैसे खतम नाही होत, पैसे लागते तर काही नाही होत, पण मजा येते, मजा कमी। बघू शकता मित्रांनो तुम्ही, या वातावरणामध्ये सगळं भुरा आहे, कारा काहीच नाही, फक्त झाडा झुडपं दिसून राहिले, बाकी दुसरं काही नाही। तिकडचा काहीच नाही दिसत आहे व्ह्यू। आमच्या वहिनीला बघू शकता तुम्ही, मेकअप शेकअप करून आले आमच्या वहिनी, आणि आमची लाडकी बहीण ही पण मेकअप करून आले आणि फोटोशूट चालू आहे। मी आता फोटो काढून देतो यांचे। आता आम्ही चेंज केले कपडे, आता मस्तपैकी फोटो काढू अजून, आणि दुसऱ्या पॉइंट वरती पण जाऊ। आणि पॉइंट मध्ये खूप घुमण्याला काय म्हणते इथं, बघितलं नाही आम्ही पण कधीतरी, तर बघूया आता। बापरे, ओहो शूट झाला आहे आपला कम्प्लीट। आता निघू दुसऱ्या लोकेशनवर, आपल्या स्कॉर्पिओ समोर योजने फोटो काढून म्हणते भाऊ मामाश्री, काढून घेऊन आता 1 मिनिट फक्त। बहुत अच्छा पॉइंट है, कृपया करके आप आइए और आस्वाद लीजिए, धन्यवाद। आम्ही गाडीत बसलेला आहोत आता। वहिनी एवढे काम देत, कोणते तरी याच्या दुनियात गेलेत, त्यांना वाटत आहे की गाडी चालवीन, हो त्यांना देऊन नाही राहिले रोशन भाऊ। नाही अजिबात नाही, आम्हाला घरी जावायचं आहे, त्यांच्याकडे लायसन्स, घरी आरामात पोहोचायचं आहे आम्हाला, घरी आरामात पोहोचायचं आहे आम्हाला। आम्ही आता आले दुसऱ्या पॉइंट मध्ये, कोणता पॉइंट होता माहित नाही, तर बघू आता इथं बी शूट करू,
फोटो काढायलाच तर आलाय आपण इथे, आपण फोटोग्राफर माणसं. तर आपल्या या व्हिडिओला लाईक, फॉलो, शेअर करा आणि सबस्क्राईब करा आमच्या चॅनलला. आणि खूप असा विषय आहे इथं, गंभीर विषय होता. इथे टावर बनवून राहिलेला आहे, इथे आपण काम दिलेलं आहे ते का टावर बनवायचं, ते लवकर लवकर होऊन जाणार. आणि कसं आहे इथलं वातावरण असं दमट आहे आणि थंड पण आहे. आणि आमचे लाडके भाऊ हे आळ्यावर चालल्यात, हे काही ना काही इथे उपाधीपणा करत राहतात. आणि आमची वहिनी इथे फोटो काढून राहिले भाऊचे. चांगली काढाल जी वहिनी, चांगली फोटो काढाल. तर मित्रांनो तुम्हाला पॉइंट दाखवते, व्ह्यू कसा आहे. तर इथे सगळा धुवाधार आहे, पण धुवाधार मध्ये काही दिसत नाही. तर त्या कारणामुळे तुम्ही बघा, दाखवतो तुम्हाला. हमारा शूट हो चुका है यहाँ पे कंप्लीट. हाय गाइस. तो वहिनी काहीतरी म्हणला. तर आम्ही ना आता शूट कंप्लीट केला, बहिणीचे वगैरे, मामाचा आणि ताईचा आणि माझा पण. आणि बांतेजी तिकडे बोलून राहिले, खूप मोठं डिस्कशन सुरू आहे त्यांच्या जेसीबी बद्दल. आणि जेसीबी इकडे खूप आहे, तिकडे जेसीबी विषय नाही आहे तेवढा. आणि मित्रांनो तुम्हाला वाटत असेल की काय म्हणतात आपला कोणतं चिखलदरा खूप चांगलं लोकेशन आहे. बघू शकता तुम्ही, सनसेट पॉइंट वगैरे मस्त आहे. आणि तुम्ही मस्त या, इथं मॅगी वगैरे सगळं मिळतं. इथं मॅगीची दुकान आहे, तर तुम्ही इथं येऊ शकता. मस्त आहे लोकेशन. आणि भेल वगैरे खाऊन राहिला, आता आम्ही भेल बनवून राहिले. तर त्यासाठी आम्ही आता नाश्ता करताय. नाश्ता आवाजामध्ये थोडं प्रॉब्लेम आले तर त्यांना इग्नोर करा. आणि मित्रांनो व्ह्यू भारी आहे. तर मित्रांनो इथं 5 जण जुलै सुसाईड, भाऊ सुसाईड करणार होता पण भाऊले आम्ही वाचवला. आता बी तो तसेच का आम्हाला लक्षणं दिसून राहिले भाऊकडं, तर भाऊ तसं काही करणार नाही आपल्याकडे. आणि मित्रांनो इथे बसलेलो आम्ही, कायसाठी बसलो भाऊ? चिवडा खायला. चिवडा नाही, बेल खायला. वहिनीची हे मला फक्त हाच बोलायचं आहे, खूप सारे मुली असं केल्याने काय मिळते त्याचे उत्तर दे. काय मिळते त्याचे काही रिझन असेल? रिझन काहीच नसते. हे आमची मॉडल, छोटी मॉडल. पैसे लागतील जी, पैसे 200 रुपये महिना ते चालू है. अभी किसी को फोटो किसी की नहीं दिखाते. अभी हम बनाएंगे वीडियो. अभी आधी विषय चालू आहे. इथे टमाटर, भेदरे, कांदे, इथे भेल मस्त पैकी कच्चा भेल खायचा आहे. प्रकारे हा कच्च्या चिवड्याचा कार्यक्रम इथं आटोपला असे मी जाहीर करतो. आता जास्त काही वेळ न वाया घालवता आपण लवकरात लवकर नवीन स्पॉटला निघू असे मी घोषित करतो. आणि हा कार्यक्रम इथं संपला असं जाहीर करतो. धन्यवाद. तुम्ही वहिनीजी तुम्ही काहीतरी बोला, जी काहीतरी बोला, तुम्ही काहीतरी बोला ताई. काऊन तुझी आता तुम्ही ना आपापल्या समोर चालून काही कामात येऊ शकते. तू काऊन फेकलास तर? अब्बीत फेका तुझे मेरे देखा, प्रूफ आहे अपने पास. आम्ही पोहोचलो आता लव चिखलदरा असं नाव आहे इथं. तर तुम्हाला दाखवतेच काय आहे विषयी इथं. आणि फोटो इथं काढणार आता आम्ही. हे आपले फोटोशूट करून राहिला आम्ही. तर बघू शकता इकडे कसे तरी पाहून राहिले. हे आम्ही आता पोहोचलेलो कोणत्या पॉइंट मध्ये? कोणता पॉइंट? मोजरी पॉइंट. इथं आहे कलरचं खतरनाक 50 रुपये का मिल रहा है.
back to a place where I felt at home. Take me back to a day when we weren't alone. Take me back to an age when the world felt small. Way back before we blew it all. Take me back to a place where I felt at home. Take me back to a day when we weren't alone. Take me back to an age when the world felt small. Way back before we blew it all. Too many things going on, I can't keep track of them all. From people dropping a bomb to people putting up walls. I feel like life is on hold, perception stuck in a vault. I know that time can heal all, but how much time till we fall? It's awfully chilly outside when there's no shelter to hide. When everything is a lie, you'll find that out in some time. But when the things on your mind are all considered a crime, communication is... Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Yo, I got a lot of shit to say, so I'ma do this every day. I'll be writing things until I'm fucking buried in my grave. 6 feet deep under, but my body won't decay. Cause my messages are timeless, so they'll put them on display. Oh yeah, I rap with a certainty, I have a sense of urgency. A message for eternity, for everyone internally. I had some people burning me, but now they fucking learn to see I ain't the one to fuck with. Now they looking nervously, and I don't really care what you think of me respectfully. You can kick rocks if you think you're fucking better, see. I will outwork you, turn you to an enemy. Hurt you so bad that you're gonna need some therapy. I got the motherfucking recipe. I've been cooking up hits, I'ma leave a legacy. You'll be looking small when you're standing right next to me. I'm 5'10", bitch, but I'm 10 feet next to me. I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. So you can go kick rocks, I'ma stack bricks up, build what I want to make. Cause I don't give a fuck what you say. Yeah, I'ma do shit my way. Guys, तर आम्ही आलो आता आंघोळीला आणि आंघोळ धबधबामध्ये करून आला मस्त. Let's go. I wake up to a little bit of drool on my pillow, feel like it's gonna be a bad day. Yeah, I'm tired of shit and the coffee ain't hit yet, damn ain't that great. I don't wanna go to work cause my boss is a jerk and I'm not even that paid. I need a change in my life cause I don't feel alive and there's nothing that makes me happy. Hold my beer for a minute, I'm about to quit my job, cash in for a ticket. I'm going on a trip and I don't plan to visit. I'm gonna stay there till I feel like I'm winning, and this is just the beginning. I need a big change, help me feel like living. I need a big swing, home runs I'm hitting. And I'll never look back, moving on till I get it all. And we all got dreams, we all want things. But what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be? And do you believe you can do anything? But what you gonna do for it, how you gonna move for it, what you gonna be? My strife, my right to fight, to die on. And this is my game to play, to claim a brand new name, And I ain't gonna lie to you, I'm a bit nervous that I might screw everything up that I've ever done. But what's the point of living if you ain't having fun? I guess I'll try this, try that, might miss, gotta find what I'm good at. I guess I look here, look there, over where am I scared, where am I at? I gotta make it in this life, whatever makes me happy, no I'm... गाईज, आंघोळ झाली आमची आता सगळ्यांची धबधब्यावरून. मस्तपैकी वाटलं, आंघोळ केलं वगैरे तर शांत वाटलं थोडंसं, म्हणजे असं एन्जॉयमेंट सारखं वाटलं. तर खूप मजा आली आम्हाला पण आणि फ्रेश वाटून राहिलं आता सगळ्यांना. आता झोप पण चांगली लागेल आम्हाला कारण की रातभरपासून झोपले नाही आम्ही. आणि आता आम्ही गावासाठी निघणार आहे, परत आपल्या गावाला जाऊया, मामाच्या गावाला जाऊया आणि तूप रोटी खाऊया. चला मित्रांनो, तर अशा प्रकारे आमचा चिखलदऱ्याचा टूर आज सक्सेसफुल झालेला. धबधब्यावर येऊन खूप चांगल्या प्रकारे आणि उत्तम असा प्रदर्शन होऊन आणि आनंद आणि उत्साहात चांगला झालेला आहे. आता आम्ही मस्त मजा करून आंघोळ वंगड करून आता निघत आहोत. आम्ही चालले आता भीमकुंड बघायला. आणि मित्रांनो, आम्ही आता मी इथं जेव्हा स्टॉपला उतरलं तर मी चिकी पापडी विचारलं. चिकी पापडी 10 रुपयाची मिळतोच, तुम्हाला पण सगळ्यांना माहिती आहे की 10 रुपयाला मिळतो.
इथं आल्यानंतर म्हणते की 20 रुपयाला मिळते. म्हणजे यांनाच पोट आहे, आम्हाला पोटच नाही. आम्ही भिकार छोटा. म्हणजे यांना अक्कल नावाची चीज आहे किंवा नाही हे समजत नाही. गरिबांना खूप म्हणजे असं लुटलं जाते. इथं 10चं सामान 20ला देतात आणि 20चं सामान 40ला देतात. मित्रांनो, शॉर्टकटच्या नादात नको जा कधीच. अख्खा आयुष्य शॉर्टकट होऊन जाणार. कारण इथं शॉर्टकट काही आहे नाही. हिशोबानं या, आरामात या का, सगळ्याला सांभाळून घ्या. कारण इथे शॉर्टकट बंद आहे, लॉंग कटच जावं लागेल. भीमकुंडमध्ये असं मजा येऊन राहिला आम्हाला पण. असं मोसम बहुत भारी दिसून राहिला. मोसम आहे मस्ताना आणि मी नसताना. हे थोडंसं वेगळं झालं. मी असताना मोसम आहे मस्ताना. तर नंदूभाऊ नसताना, कारण की नंदूभाऊ आहे नाही आपला, त्याले भाऊ मिस करतो आम्ही. युट्यूबवर जाणार आहे आपला व्हिडिओ. आणि मित्रांनो, आम्ही पैदल जाऊन राहिलो आता. पैदल खूप दूरपर्यंत जाणार आहे. आणि गाडी येऊ शकते समोरून. जिप्सी आले धावत पळत कुदत. कारण यांना बघायचं खूप काय म्हणते घाई होती. तर आता भाऊ बघणार आपला व्ह्यू बघा. व्ह्यू sipping in the summer on a goose and Sprite, or find a nightclub for the end of the night. Oh, and we all got dreams, we all want things, but what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? And do you believe we could do anything? But what you gonna do for it? How you gonna move for it? What you gonna be? गर्मी बहुत झाली, तपन भी बहुत आहे ती. आम्ही पांगार करून राहिला आता. चष्मा द्यायच्या जोड होता. थांबा, चष्मा कुठे आहे? त्याच्या जोड आहे आपला. मी लास्टले फोटो काढलो. खुशीच्या जवळ आहे चष्मा. आणि आम्ही आता चालले आपल्या गाडीकडे. बघितलं धरणा. गोइंग टू होम अभी. बॅक टू होम. तो चलो मित्रांनो, एक पहाड़ चढायचे जात आहे. पहाड बहुत मोठी आहे. भेटूया नंतर. बघू शकता मित्रांनो, खूप थकलेले आहेत हे. एवढे थकले आहेत. एकदम टाकून राहिले. आता ऑक्सिजनची जरूरत आहे. हो, पाहून आला जी आम्ही. मस्त आहे धबधबा. तर आमचा प्रवास झालेला आहे आणि खूप मंडळी आमचे थकलेले आहेत. आमच्या वहिनी जास्त करून थकलेले आहेत, खास करून. कारण की पुरा हे इकडे अंगवाची नदी, हे लहान नदी, हे अंगवाची नदी. इथे अंग धुतल्या जाते या नदीमध्ये. हे खेळणी धुवून राहिले लहानवाले. आणि इकडे मॅगी खूप टेस्टी होती. म्हणजे मॅगी खाल्ला आम्ही आताच थोड्या वेळा पहिले. छान बनलेली होती. तर आमचा प्रवास तुम्ही नको खा. कारण जोशी भाऊला काही मिळू नाही शकली. त्याच्या आम्हाला दुःख आहे, खंत वाटते. त्यांच्या हिश्श्याची आम्ही खाल्ला. आम्ही त्यांचं नाव घेऊन खाऊन घेतला. खाऊन टाकलं कारण टेस्टच खूप होती. ओके. तर मित्रांनो, आमचा प्रवास खूप छान झाला. खूप मजा आली, खूप मजा केली. आणि पाय सगळ्यात A to Z. झोपही नाही आली, काही नाही आली, तरी मजा आली. प्रवास धबधबा तर खूप सुंदर होता आपला. मस्त धबधबा. बरोबर आहे. पैसा वसूल होता. आणि मित्रांनो, आता आपला हा जो प्रवास आहे इथेच थांबला. बस घराकडे जात आहे. प्रवास निघत आहे आमच्या घराकडे. आणि 10-12 वाजतील म्हणते आमचे मामूजान. तर जेवण खाऊन वगैरे करणार. वाट नको पाहिजे आमची, नाही तर वाट पाहत राहाल. तर घरी जेवण खाऊन करून तुम्ही झोपून जा. आम्ही हॉटेलमधून घेऊन जेवण खाऊन करून येऊन ठीक आहे. अशा प्रकारे मी माझे 2 शब्द माझ्याकडून पूर्णपणे थांबवतो. पूर्ण विराम देतो माझ्या शब्दांना. ओके. जय भारत. जय भारत. माया भाऊ म्हणते आता की तिकडे जाऊ का इकडे जाऊ का, घरी चाल ना खाऊन. घरी जाऊन ना आता. टाइम झाला ना आपल्याला. मग लगेच टाइम झाला ना आपल्याला.
जाऊन आपल्याला झोपणी बी आहे ना, झोपणी आली. आपण आपल्याकडून 12 वाजता निघला ना, तुम्ही 12 वाजता निघून ना. नाही ना, जेवण करून नका. कसा करते का? सकाळी पोहोचून ना. उद्या माया मग सुत्रीच्या बाम लावेल आणि डोळ्याची गाडी जाऊन उभा असं सोडल मला. ए लंबा म्हणा सिद्ध लंबा. आम्ही आता जेवायला आलेलो आहोत एका हॉटेलमध्ये. दाल फ्राय आणि फुलगोबी, वटाणा सगळेजण आता तुटून पडलेले आहेत. भाजी, डाळवर, पोळ्या येऊ आल्यात सध्या. मोठे बदमाश. आम्ही सलाद खाने वाले, सलाद चोर आहोत. बदमाश आहे मला, बदमाश सध्या बदमाश आहे. तर हे सगळेजण खाऊन राहिले. हा बहुत जास्त बोलते आजकाल वयाच्या हिशोबानं.